पण हरकत नाही ना, ते आशीर्वाद होते तुमचे म्हणूनच ती पुढे आली आहे. शेवटी हे बघा, अगदी साधं उदाहरण देते की भाजीला मीठ, गूळ, तिखट, मसाला सगळा असल्याशिवाय काही भाजी चांगली होत नाही. तसं ह्या विद्यार्थी घडण्यामध्ये सुद्धा ह्या आणखी बाधा जरी असल्या पण आशीर्वाद होते ना पाठीशी, त्या आशीर्वादावर शाळा येणार ते त्यांनी शिकवलं. आणि मग कॉलेजमध्ये पण येण्याची टक्क्याकडे लक्ष देऊ नको. टक्के महत्वाचे नाहीये. स्वतः अभ्यास करून समजून कॉपी पुस्तकात बघून अभ्यास करायचा आणि स्वतः अभ्यास करायचा हे लक्षात राहतं. मग तिने ते फुले आज आदितीने इन्स्ट्रक्टर म्हणून 1 वर्ष पूर्ण केलं आणि तिच्या विद्यार्थ्यांना त्यांनी जे सक्सेस मिळवलं त्याबद्दल पारितोषिक किंवा सर्टिफिकेट वितरणाचा हा कार्यक्रम आयोजित केला. ही मोठी फार कौतुकाची गोष्ट आहे की आदिती स्वतः नुसती MCOM आणि IT कोर्स करून थांबली नाही, तर तिच्यासारखे जे अन्य श्रवणबाधित मुलं मुली आहेत त्यांना कसं शिकवता येईल, त्यांना कसं समाज प्रवाहामध्ये आणता येईल हा विचार करून तिने ऑनलाईन हे वर्षभर ती ट्रेनिंग देते आणि आता ती महाराष्ट्राची प्रमुख झालेली आहे. या संस्थेची DAAD.io या संस्थेचं ती इतके छान पद्धतीने काम करते आणि इन्स्ट्रक्टर म्हणून काम करते, याचा आम्हाला खरंच खूप कौतुक आणि अभिमान वाटतो. सक्षम म्हणून आम्ही कायम तिच्या पाठीशी उभे आहोत, तिथून पुढेही कायम उभे राहणारच आहोत आणि तिला भविष्यामध्ये खूप उज्ज्वल यश प्राप्त हो, तिच्याकडून असं हे अधिक उदात्त चांगलं कार्य शिक्षणाचं पार पडो तिच्या हातून, अशी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नाही, छान, आदितीबद्दल चांगलं छान वाटलं आणि आदितीला तुमच्या कंपनीने जो मदत केली आहे किंवा तिला पाठिंबा दिला आहे त्याच्याबद्दल तुमच्या कंपनीचं खरंच कौतुक करायला पाहिजे. त्यामुळेच ती आज एवढ्या मोठ्या याच्या प्रमाणात करू शकते आणि महाराष्ट्राची लीडर आहे ती. ते खूप आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, म्हणजे कारण आमची विद्यार्थिनी येते अगदी आणि तिने एवढं यश मिळवलं आहे हे आमच्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि आदितीचा आम्हाला खूप अभिमान आहे. Mr. Mahesh, we are very happy to welcome you in Nasik while you are coming from Kerala, just to become more stronger. All types of diversity, particularly Aditi is a icon for disabled in a town. She has got a lot of capacity not to learn only but also to teach, and we are happy that we are associated with your group. And one special point I will make it major, that Saksham is a national organization. Saksham is a national organization working throughout India, and we have got a state center in Kerala, and we have got an organizing secretary there, Mr. Pradeep Kumar. He is also working hard for Kerala. So you will find so many karyakartas along with all disabled, all 20 types of disabled, and we are working on the lines of education, rehabilitation and cultural in a society. And we are proud of Aditi that whatever she has learned, now she is able to teach and also have a hidden talent to be exposed in a society for the betterment of life. Thank you. आज या ठिकाणी आदिती पांडेने एक संपूर्ण महाराष्ट्रातून, जे नागपूर असो, केरला असो, त्या ठिकाणावरून आलेल्या सर्व जे तिचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा प्रथम तिने आज कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. आणि अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे की सक्षमचे जे आमचे अनिल सर आहे व त्यांची संपूर्ण टीम, एक चांगलं सहकार्य त्यांनी या ठिकाणी, आणि तिच्या ज्या टीचर्स आहे, तिच्या ज्या मुख्याध्यापिका आहे, त्यांनी सुद्धा मोठं त्यांचं योगदान तिला घडवण्यात, त्यांनी गुरु म्हणून जे गुरूंचं जे काम असतं ते त्यांनी पूर्णपणे पार पाडलेलं आहे ना. त्याच्या पाठीमागे आता दुसरे गुरु म्हणून सक्षमची पूर्ण टीम जी आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये काम करत असून निश्चित एक चांगलं काम या ठिकाणी सक्षमच्या वतीने होत आहे. आणि मी निश्चित शब्द देतो
की माझ्याकडून नाशिक महापालिकेकडून कुठली जर गरज माझ्या असेल त्यावेळेस मी अदितीच्या पाठीमागे उभा राहील, सक्षमच्या पूर्ण टीम बरोबर असेल. आज मी शब्द देतो आणि आजचा खूप चांगला हा सोहळा, कौटुंबिक सोहळा या ठिकाणी पार पडला, त्याबद्दल मनापासून सर्वांची आपण उपस्थिती दिली, तुमचे आभार मानतो. आणि असंच सहकार्य जे आपण हँडिकॅपच म्हणतो, कारण मुखबधीर म्हणजे तिने पण तिची जी तळमळ आहे, तिची जी जिद्द आहे. आणि मी पुन्हा तुम्हाला शब्द देतो साहेब, ज्यावेळेस आधी तिचं कुठेही काम असेल, बँकेत असो, महापालिकेत असेल, त्या ठिकाणी मी ठामपणे तुमच्या बरोबर उभा राहील, सक्षमच्या टीमच्या बरोबर उभा राहून आपण निश्चित तिचा आपण आदिति पांडे जी को महाराष्ट्र का फर्स्ट शिक्षक बनने के लिए बहुत बहुत बधाई. मैं इन्हीं शब्दों के साथ अपने 2 वचन समाप्त करता हूँ. जय. थैंक यू. You done watching the video? In this program, teachers, government corporator, activists working for disabled people, students, and their parents were invited for this program. The teachers were invited was Aditi, childhood teacher, and they were so grateful for the invitation. The program was only for deaf people? Then no, but deaf and normal people both were attending the program and was invited. The program was held for the student to felicitate them and teacher to talk with their parents. Who's their teacher? You will see now. Hello all of you. My name is Aditi Pandey. I live in Maharashtra, in Nashik. I have done my graduation and also passed MCom second. Currently, I am working as a teacher in Dad.io company, taking
online classes of students on Zoom. Everyone, thank you. You see the video? She's Aditi. She always tried to gain more knowledge to give her students by reading various books. On the program, students were felicitated and also given some gifts. If any one of you want to join for classes, you can apply in DAD.io. Here I have shared contact. You can get details from here. Thank you everyone.